नमस्कार मित्रांनो, मी प्रथम आणि मी तुमच्या सर्वांचंच कंपनी ऑफ कॉन्टेंटमध्ये खूप खूप स्वागत करीतो. तर आपल्या COC मध्ये जे आपण पॉडकास्ट शूट करतो, तर त्या पॉडकास्टमध्ये एक रोडकास्ट एक नवीन कन्सेप्ट आहे, एक नवीन सेगमेंट आहे आणि त्या रोडकास्टमधला एक नवीन अध्याय, एक नवीन एपिसोड आपण घेऊन आलो आहोत आणि तो अध्याय, तो एपिसोड असणार आहे एका कॉलेज स्टुडंट सोबत. तर जाणून घेऊया एका कॉलेज स्टुडंटची दिनचर्या, एका कॉलेज स्टुडंटची लाईफ जर्नी आणि त्यांना जे संकट येतात, त्यांचा जो एक वेगळाच संघर्ष असतो, जो तुम्हाला, मला आणि सगळ्यांनाच येत असेल. तर तो संघर्ष आज आपण पाहणार आहे. शिरूरवरून पुण्यात काय करतो? जेव्हा तू शिरूरवरून पुण्यात आलास, तेव्हा आता नवीन असताना की जेव्हा एका नवीन शहरात जातो आपण, तेव्हा कोणते चॅलेंज फेस केले? प्रत्येकासोबत ओळख निर्माण करायला लागते. जिथं राहायचं तिथं ओळख निर्माण करायला लागते, जिथं जायचं तिथं ओळख निर्माण करायला लागते. त्यासाठी ओळख पहिली महत्वाची आहे. खरं. नंतर खायची प्यायची वांदे असतात आपण. कारण इथं राहायचं आणि घरी राहायचं खूप फरक आहे. घरी आपली माणसं असतात, सगळे आपले असतात. आपल्याला असं नाही वाटत की आपण कोण परके म्हणून, कारण घरी म्हणजे घरच आपलं एकदम. आणि बाहेर आले की एकदम पाहुण्यासारखं राहायला लागतं. घराची बोलता येत नाही कोणाला काही जास्त. जेव्हा तू पुण्यात आलास, जेव्हा एका नवीन शहरात आलास, तेव्हा सगळ्यात पहिली अशी गोष्ट जी तू कमवलीस, ते काय? डीन होते, त्यांचे एक लेक्चर एकदम उत्कृष्ट शैली, एकदम उत्कृष्ट म्हणजे बोलायची आणि त्यांचे आवाज वगैरे एकदम मस्त. त्यांचा नादच नाही करणार तुम्ही. असं पहिल्यांदा असा एक विद्यार्थी भेटलाय ज्याला कॉलेजचा प्रश्न विचारल्यावरती त्यानं बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्या आणि पहिल्यांदा शिक्षकांबद्दल बोलला. जे आहे ते खरं आहे, जे आहे ते आहे. हो. खरं. आता काय झालंय, तर शिक्षक शिकवतायत, पोरं काही बोललं मध्ये, जर शिक्षक त्याला उलट बोलला तर तो संध्याकाळी जाताना घरी नीट जाईन का ते माहित नाही. तर मित्रा, तू सुद्धा 20 ते 25च्या घरातला आहेस, बरोबर? वयाच्या त्या वयोगटात बसतोस. तर ह्या वयात खूपशा लोकांना व्यसन लागतात. म्हणजे पालकांनी दिलेली फी सुद्धा ते व्यसनामागे लावतात किंवा बाकीच्या गोष्टी अशा करतात ज्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. तर अशा तू लोकांना काय सांगशील, अशा पोरांना काय सांगशील? आता मित्र, काही काही लोक असे म्हणतात की जर व्यापार करायचंय, बिझनेस करायचंय, स्टार्टअप करायचंय, तर तो वयाच्या 25व्या वर्षाच्या अगोदरच सुरू केला पाहिजे. तर ह्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? नमस्कार मित्र. नमस्कार. तुझं नाव काय? साहिल संगपा. साहिल, तू कुठला आहेस? शिरूर. शिरूरवरून पुण्यात काय करतो? शिक्षणासाठी यावं लागतंय. कोणतं शिक्षण? MBA. जेव्हा तू शिरूरवरून पुण्यात आलास, तेव्हा आता नवीन असताना की जेव्हा एका नवीन शहरात जातो आपण, तेव्हा कोणते चॅलेंज फेस केले? चॅलेंज असं आहे की ओळख नवीन करायला लागते सगळ्यांसोबतच, कारण ओळखीचं कोणीच नसतं. प्रत्येकासोबत ओळख निर्माण करायला लागते. जिथं राहायचं तिथं ओळख निर्माण करायला लागते, जिथं जायचं तिथं ओळख निर्माण करायला लागते. त्यासाठी ओळख पहिली महत्वाची आहे. नंतर खायची प्यायची वांदे असतात आपले. खायचे प्यायचे ही खरी गोष्ट आहे. कारण आपल्याला सवय असती मस्तपैकी घरचं जेवण, तुपाची चपाती, मस्तपैकी घरचं जेवण, जेवण्याची तो आहार, तो पोषण पाहिजे असतो. आणि जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा अचानक ती मेसची चपाती, बिना तेलाची सोडा बिडा टाकलेला आणि पाण्यासारखं वरण, पाण्यासारखं वरण. आहे का नाही? तेव्हा पहिल्या एक आठवड्यात किंवा एक महिन्यात असं वाटलं असेल ना की बाबा घरच बरं होतं. हो, लय वेळा, खूप वेळा. काय होतं दक्षिण? असं वाटतं की कधी घरी जातोय, कारण इथं राहायचं आणि घरी राहायचं खूप फरक आहे. घरी आपली माणसं असतात, सगळे आपले असतात. आपल्याला असं नाही वाटत की आपण कोण परके म्हणून, कारण घरी म्हणजे घरच आपलं एकदम. आणि बाहेर आले की एकदम पाहुण्यासारखं राहायला लागतं. घराची बोलता येत नाही कोणाला काही जास्त, कोणालाच बोलता येणार नाही आपल्याला. जीभ सांभाळून राहायला लागतं. कोणाला कोण कधी दुखवलं जाईल माहित नाही सांगता येत. जेव्हा तू पुण्यात आलास, जेव्हा एका नवीन शहरात आलास, तेव्हा सगळ्यात पहिली अशी गोष्ट जी तू कमवलीस, ते काय? मित्र. हो, कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा एकटाच गेलतो, माहित नव्हतं कोणीच काय. विचारून मी कॉलेजमध्ये गेलो. तू MBA लाच पुण्यात आलास का बॅचलर्स सुद्धा पुण्यात केलं? नाही, MBA लाच पुण्यात आलो. MBA ला मास्टर्स साठी आलास? हो. ठीक. गेलो कॉलेजमध्ये, जाऊन लेक्चर साठी बसलो, कोणीच नव्हतं. एक शेजारी आला, मुलगा आला, बसला, ओळख निघली. आमच्याच गावचा, इकडला शेजारच्या गावचा निघला, त्यामुळे ओळख झाली आमची चांगली. आणि आता तो मित्र पण आहे खूप चांगला माझा. असेच एक एक मित्र बोलण्याने वाढत गेले. हो, खूप मित्र झाले त्याचे. आता तू मगाशी म्हणालास की
ओळख काढावी लागते. हम्म. तो एक लय मोठा चॅलेंज होता तुझ्यासाठी. हो कुठं ना कुठेतरी एक कॉन्व्हर्सेशन बरोबर. इनिशिएट करायचं चालू सर्व चालू करायचं. हा. तर ओळख कशी काढायची? आता काय झालं म्हणजे आम्ही लेक्चर करत होतो, बसलो होतो दोघं पण. बसल्यानंतर मी काय जास्त कोणासोबत बोलत नाही, नवीन असलो ना मला जास्त बोलायची सवय हात नाहीये. राखून असतो हा. हा बोलायची सवय नाही. तर त्याला बोलायची सवय होती चांगली, तो बोलायचा. तर त्याने विचारलं मला कुठला आहे तू, काय करतो नाही का, म्हणजे कुठून आला, काय कसं काय, आधी काय केलं. नंतर अशी चौकात चौकात मी पण त्याला मग विचारायला गेलो, विचारत मग चौकात चौकात ओळख झाली असं. म्हणजे दोन मित्रांमध्ये एक मित्र तर बोलका ठेवायचाच. हा असाच लागतो. म्हणजे एक नाहीतर जण मग- शांत बसला, एक जण ऐकणारा असला तर एक जण बोलणारा सुद्धा बोलणारा, पाहिजे. हा असे त्याशिवाय मित्र होतच नाही आपले. बरोबर, हा. अगदी बरोबर. मग असं कॉलेजमध्ये असे कोणते क्षण आहेत की तू कधीच विसरू शकत नाही कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये ना आमचे सर आहेत, त्यांचे लेक्चर्स एक नंबरचे, जे हा. आम्हाला मार्केटिंग शिकवतात. ओके. खूप छान. ते आमचे डीन सर होते, म्हणजे आता चेंज झाले, पण डीन होते. त्यांचे एक लेक्चर्स एकदम उत्कृष्ट शैली, एकदम उत्कृष्ट, म्हणजे बोलायची स्टाईल आणि त्यांचे आवाज वगैरे एकदम मस्त. अरे वा. त्यांचा नादच नाही करणार तुम्ही असं. पहिल्यांदा असा एक विद्यार्थी भेटलाय ज्याला कॉलेजचा प्रश्न विचारल्यावरती त्यानं बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्या आणि पहिल्यांदा शिक्षकांबद्दल नाही, बोलला. जे आहे ते खरं आहे. जे आहे ते आहे. हो. खरंय खरं, रिअली अप्रिशिएट यू फॉर दॅट. तर तू शिक्षकांबद्दल बोललास, हम्म. तर मला हे तुला विचारायचं की जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपले शिक्षक वेगळेच होते ना. हो आता खूपच वेगळे. आता शिक्षक कसे, शिक्षकांवरती रिस्ट्रिक्शन आहेत. आता डिग्री, आता मास्टर्सला पोरग, हा. आता शिक्षक हात उचलू शकत नाही. नाही उचलू शकत, नाही आता उचलू शकत. शिक्षक जास्त ओरडू शकत नाहीत. नाही पण ओरडू शकत. शाळेत आपल्याला बेदाम चोपायचे, खूप खूप एवढे चोपायचे की घरी बाबा जास्त पर्यंत घरी जाऊस्तोवर आपला सुपला शॉट केलाच, झाला. म्हणजे असं हो. समजा. तर पण आत्ताची जी पिढी आहे, हम्म. आत्ताची जी जनरेशन आहे, जेन झी म्हणूया आपण, हम्म. ती जेव्हा शाळेत जाते तेव्हा त्या पोरांना जे शिक्षक शिकवतात, लहान पोरांना, त्या शिक्षकांवरती सुद्धा खूपशे बंधन आहेत. तर मग त्यांनी काय करावं? किंवा तुला काय वाटतं की आत्ता जे शिक्षक शिकवतात आणि आपल्या काळाचे शिक्षक, जे शिक्षक आपल्याला शिकवायचे, त्याच्यात किती मोठा फरक वाटतो? खूप मोठा फरक आहे. कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा ते आपल्या आई बापासारखे आपल्याला मारायचे शिकण्यासाठी. जे आपल्या चांगल्यासाठी हा, मारा. आपल्या चांगल्यासाठी, शिकण्यासाठी मारायचे ते. असं नव्हतं की नुसते महाराज म्हणून, नाही, शिकण्यासाठी मारायचे. पण आता काय झालंय, तर शिक्षक शिकवतायत, पोरगं काही बोललं मध्ये, जर शिक्षक त्याला उलट बोलला तर तो संध्याकाळी जाताना घरी नीट जाईन का ते माहित नाही. शिक्षक नीट घरी जाईन का ते माहित नाही. खरं कारण पोरं तेवढं राग धरतात मनात. खरंय खरंय खरंय. म्हणजे पोरांच्या मनात एक वेगळीच खुन्नस खुन्नस निर्माण होती. कारण मी भाई, मी डॉन, मी इथला डॉन आहे, तू बोलला काही, तुझा कार्यक्रम, असंच आहे आता. अरे पण शिक्षकांबद्दल एवढा द्वेष का? ते आहेतच तुमच्यासाठी, तुम्ही पैसे दिलेत शिकायला. तसंच आहे, आत्ताची जनरेशन तशीच आहे. तर मित्र, तू शिक्षकांबद्दल बोलला, हा. तर मला तुला हे विचारायचंय की आपल्या काळचे जे शिक्षक होते, जे हम्म. शाळेत शिकवायचे आपल्याला हा. शिक्षक, ते आणि आत्ताचे शिक्षक, या शिक्षकांमध्ये काय डिफरन्स वाटतो? जे पहिले जे आपले शिक्षक होते लहानपणीचे, ते शिक्षक आपल्या आई वडिलांसारखे जपायचे, त्यांच्यासारखे, पालकांसारखे जपायचे. की तू शाळेत येतोय का, नीट क्लासचे नीट अटेंड करतोय का, जातोय का घरी नीट, काय करतोय आता, अभ्यास किती करतोय, मार्क किती आहेत, सगळे रिपोर्ट घरी असतात आपले, सगळी माहिती घरी असते आणि त्यांना आपल्याला चांगल्यासारखे जातात. आत्ताच काय झालंय की वडिलांचीच बंधन आहेत की शाळेमध्ये शिक्षकांनी अजिबात त्याला हात लावायचा नाही, त्याला मारायचं नाही. आई वडीलच म्हणतात की बाबा शिक्षकांनी त्या मुलावरती हात उगारायचा नाही किंवा ओरडायचं सुद्धा नाही. बंधनच नाही टाकायची कोणती, त्याला जसं वागायचं तसं वागू द्या, ते चुकीचं आहे. पण बरोबर. जोपर्यंत थोडी शिक्षा भेटत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी घडणार तरी घडणार कसा? नाही. आम्ही जर आता जर नीट आहोत, म्हणजे कोणते व्यसन नाहीये, तर ते पहिले आमचे शिक्षकांमुळे. बरोबर. आणि जी आताची पिढीची जी बघताय तुम्ही, ड्रग्ज वगैरे, दारू, सिगरेट, हे तर ते याच्यामुळेच, आपल्या पालकांच्या लाडामुळे. की शिक्षकांना कोणताही फ्रीडम नाही देत ते, की माझ्या मुलाला काही करायचं नाही, तू जसं वागेल तसं वागू दे, त्याच्यामुळे. म्हणजे मूर्तिकारालाच सांगितलंय की तू मूर्ती घडवूच नको, तिला जशी काढायची तशी घडू दे, तिला जशी काढायची तशी घडू दे. हा, कोण जर शेप देणारच नसला तर ती मूर्ती काढणार तरी कशी? कशी काढणार. तू सुरुवातीला म्हणलास की मैत्री, हो. तर मैत्रीत काय बघितलं पाहिजे आणि मित्र कसा असला पाहिजे? मित्र असा असला पाहिजे की त्याला न सांगता आपल्या भावना कळल्या पाहिजे, आपले दुःख कळले पाहिजे, आपले सुख कळलं पाहिजे,
आपल्या सुखात नाही तरी दुःखात असला पाहिजे तो बरोबर. कधी पण. म्हणजे पैशाने मोठं नसलं तरी चालेल, गरीब असला तरी चालेल, पण तो मित्र तसा पाहिजे आपल्याला. खरंय, चेहऱ्यावरून कळलं पाहिजे की नाही हो. बाबा हा आपला मित्र संकटात आहे. हो. बरोबर. हम्म. चेहऱ्यावरनं सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. हो. सुखात नसला तरी दुःखात तरी असला पाहिजे तो. सुखात नसला हो. तरी दुःखात असला पाहिजे. आलाच पाहिजे. आता मैत्रीत जर गोडवा असेल हा. तर कुठं ना कुठेतरी तुरटपणा पण असतो. असतोच. म्हणजे थोडंफार तरी असतो. जर चांगले क्षण जर आपण जगले असतील तर कुठे ना कुठेतरी भांडणं सुद्धा होतात. हो, होतात ना. तर जेव्हा भांडणं होतात तेव्हा त्या मित्रांनी काय केलं पाहिजे? भांडणं झाल्यानंतर एकाने तरी समजून, म्हणजे एकाने तरी चांगल्याची बाजू घेतलीच पाहिजे. म्हणजे की आता मी जर भांडणं करतोय, तू पण भांडणं करतोय माझ्यासोबत, तर ते जमणार नाही. मी शांत बसलो पाहिजे, तो बोलतोय ठीक आहे, एकाने तरी कोणतरी समजून एका घेतलंच वीस पाहिजे. एकानेच, हा. एकाने समजून घेतलंच पाहिजे कोणतरी. कारण दोघा जर मांडले तर मर्जी तुटणार, ती 100% तुटणार. आणि समजून घ्यायची गरज आहे आता सध्या तरी. कारण 20 ते 25 याच्या दरम्यान मैत्रीच सगळ्यात महत्वाची आहे. हीच आपल्याला टिकवते, हीच आपल्याला घडवते. बरोबर. हो. कारण की 20 ते 25 हे वयच असं आहे की खूपशे लोक स्वतःवरतीच विश्वास हरतात. हो. बरोबर. बाकीच्यांना आपण काही सांगू शकत नाही, जे मित्राला सांगू आणि शकतो घरी ते. सुद्धा सांगू शकत नाही. घरी पण नाही सांगू शकत, कसं ते जे आपण सांगणार? मित्राला सांगतो. कसं सांगणार घरी हो. फोन करून की बाबा आई पप्पा मी ह्या गोष्टीतून चाललोय. हा, ते नाही तर सांगू तुला असं कधी झालंय का की तू जेव्हा पुण्यात आला शकत. तेव्हा तुझ्या डोक्यात बऱ्याचशाच गोष्टी आल्या. बरोबर. आता तू शिरूर सोडून पुण्यात आला, हम्म. मग बऱ्याचशाच अडचणी सुद्धा तुला आल्या असतील. हो. मेसचं जेवण तर आहेच, पण मानसिक ताणतणाव पण असतात विद्यार्थ्याला हो, एका. असतात. बरोबर. तर त्या तणावातून जाताना कधी तुला असं वाटलं नाही का की बाबा घरी फोन करून सांगतो, पण कदाचित असा पण एक क्षण आला असेल की हम्म. घरी कसं सांगू? हो, येतो ना. मी आतापर्यंत जेवढे नाही का कठीण प्रसंग आलेत तेवढं घरी कधीच नाही सांगितले मी ते. कधी पण मित्रांना कॉल करायचा, मित्रांनाच जे असेल ते मित्र, काय चाललंय तुझं तर सांगायचं, हे असं असं होतंय, काय करायचं सांग, उपाय काहीतरी कर, काहीतरी सोल्युशन काढ माझ्या याच्यावरती, असंच. म्हणजे मित्र हा आयुष्यातला काउन्सिलर आहे. हो. तर मित्रा तू जेव्हा दुःखात असतोस, हा. जेव्हा तुझ्या डोक्यात खूपसा ताणतणाव असतो तेव्हा तू काय करतोस? मित्र मोठा खजिना आहे माझ्याकडे मित्रांचा. एवढा मोठा खजिना असल्यावर काय मोटिवेशन दुसऱ्याचे, आपले जे आहेत ते आपल्या सोबत मोटिवेशन घेऊन मिळतोय मी दररोज. कशाला खरं दुसऱ्याची. पॉकेट मोटिवेशन पाहिजे तेव्हा हो, लेक्चर लगेच चालू. सोबतच असतंय. तर मित्र मोटिवेशन असं बोललास तू, हम्म. तर मित्र असं काय मोटिवेट करतात तुला? आता कसं आहे, जे बाकीच्यांना भेटतं, प्रेमातून भेटतं, ते आमच्यात नसतं, ते मित्रांमध्ये नसतं. जे सोना बाबू करून ते असतं ते नसतं मोटिवेशन आमचं. डायरेक्ट शिव्या. जे शिव्या देऊन मोटिवेशन भेटतं ते मोटिवेशन करा. कारण तेच घडवतंय, ते शिकवतंय. मनातून आलेली गोष्ट हो, आहे. मनातून आली गोष्टी. शिवाय मित्र नसतोच, पूर्ण होतच नाही. जिथं शिव्या नाही तिथं मित्र नाही. बरोबर. म्हणजे फक्त गोड बोलून मैत्री चालत नाही. नाही, शिव्या सुद्धा द्यायला जे लागतात. काय आहे ते रॉ अँड रिअल. हो. बरोबर. तर टोचून बोललेलं सुद्धा तेच मोटिवेशन. खरं. तर आपण मित्राबद्दल बोललो, तर तुला मैत्रीण वगैरे म्हणजे असा काही किस्सा मैत्रिणीबद्दल? मैत्रिणी पण आहेत तशा बऱ्याच आहेत मैत्रिणी, असं नाही काय. काही मैत्रिणी सुद्धा अशा आहेत की नाही का, ज्या कंटिन्यू सोबत असतात, जीवाला जीव लावणाऱ्या, कधी पण जेवण केलं का हे सुद्धा विचारणाऱ्या, नसन जेवला तरी त्यांना कळतं की हा जेवलाय का नाही. जेवण करणाऱ्या, जेवू घालणाऱ्या पण आहेत अशा नाही का. म्हणजे जेव्हा सोबत असो किंवा नाही का, चल जाऊ काहीतरी खाऊन येऊ, चल लगेच, असंच. आता मला सांग, मुलांची मैत्री कट्टर का मुलींची मैत्री कट्टर? मुलांची मैत्री करतात. का बरं असं? कारण ते जे जीव लावतात ते मुली नाही लावू शकत, कधीच नाही. जे असेल ते फेस टू फेस, रॉ फेस टू अँड रिअल. फेस. हा, मुलींचं कसं असतं, आता गोड बोलते नंतर मागे जाऊन दुसरा काहीतरी बोलणार, ते नाही. मुलांचं समोर असं म्हणजे आपल्याला एखाद्याचं खटकलं की तोंडावरती जाऊन बोलायचं. तोंडावर बोल. मुलींचं कसं असतं की आता आपल्या दोघांचं खटकलंय, तिला बोलणार, तिसरीला हिला बोलणार, गॉसिपिंग करा. हा. तसं आपलं नसतं, आपल्याला दोघांचेच जे असेल ते असेल, लगेच नीट लगेच वाकडं, असं असतं आपलं. मध्यंतरी कोणीच नाही. हा, मीडिएटर नाही कोण. कोणीच नाही. तर मित्रा तू सुद्धा 20 ते 25च्या घरातला आहेस, बरोबर? हम्म. वयाच्या त्या वयोगटात बसतोस. तर ह्या वयात खूपशा लोकांना व्यसन लागतात. म्हणजे पालकांनी दिलेली फी सुद्धा ते व्यसनामागे लावतात किंवा बाकीच्या गोष्टी अशा करतात ज्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. हा. तर अशा तू लोकांना काय सांगशील, अशा पोरांना काय सांगशील? सांगणं एकच आहे की जे घरच्यांचं आहे ते आपल्यासाठी चांगल्यासाठी वापरा. जे आपलं आहे ते वापरू शकता आपण कशात पण. पण जे घरच्यांनी दिले, जे कष्टाचं कमवून दिले घरच्यांनी,
ते कुठे वाया नाही घालवलं पाहिजे. तुम्हाला पण एवढंच पाहिजे तर तुम्ही स्वतःच्या स्वतः कमवा आणि स्वतः कमवून मग घालवा, काय प्रॉब्लेम नाही. पण जे घरच्यांनी दिले, घरच्यांच्या कष्टाचं आहे, जे घरी अहोरात्र मेहनत करून जे देत आहेत आई वडील वेगळी अपेक्षा ठेवतायत. शिक्षणासाठी आई वडिलांना तुमच्याकडून वेगळी अपेक्षा आहे. अपेक्षा आहेत आणि वेगवेगळ्या. तुम्ही इकडे येऊन वेगळंच काहीतरी हा. करताय. ते तर चुकीचं आहे, असं नाही झालं पाहिजे. ते चुकीचं आहे, ते थांबवलं पाहिजे. आता तुझे पण फ्युचर प्लॅन्स काहीतरी असतील. हम्म. आता मला एक फक्त एक क्वेरी आहे, एक प्रश्न आहे बोला ना. की जेव्हा लग्नाचा वेळ येतो हम्म. कोणत्याही मुलाच्या आयुष्यात, तेव्हा मुलीकडच्यांची मागणी असतात की नाही बाबा ते त्या पोराच्या घरातलं असं असं काहीतरी असलं पाहिजे, हा. बरोबर, फ्लॅट असला पाहिजे, हे फ्लॅट असलं असलं पाहिजे, पाहिजे, ते गाडी असलं असली पाहिजे. पाहिजे, शेती मग असली ते पाहिजे. एक्सपेन्स मॅनेजमेंट कशी करणार ते आणि आता तू काय विचार केलाय त्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे की नवरीच्या बापाने त्याच्याकडून अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की तिच्या बापाला ते 50 वर्षी कंप्लीट झाली तिची, तीच अपेक्षा त्यांनी 25 वर्षात नाही ठेवली पाहिजे. ते महत्वाचं आहे. कारण म्हणजे- ह्याला त्यांच्या वडिलांना लागले 50 वर्ष कमवायला, 25 वर्षात ते शिक्षणच करतोय, तेवढ्यात जर त्याच अपेक्षा ठेवल्या तर ते चुकीचं आहे ना. बरोबर. कमवण्यासाठी थोडाफार टाइम दिला पाहिजे त्याला. दिला पाहिजे. हो, कोणतर म्हणजे स्पून फिडिंग तर नाही करणार. हो. प्रत्येकाला काही ना काहीतरी कष्टाचा एक प्रत्येक जण मागून सपोर्ट नसतो प्रत्येकाला, काहीतरी नवीन मधूनच कोणतरी तयार होत असतं उगम ना. होतो. हा, त्यासाठी थोडाफार टाइम दिला पाहिजे. दिला पाहिजे. ज्याला मागून घरनं सपोर्ट आहे, ज्याचे बिझनेस आहे पहिल्यापासून सेटअप, त्याला काय प्रॉब्लेम नाही येणार. पण ज्याला नवीनच काहीतरी तयार करायचंय, नवीनच मार्केटमध्ये उतरायचंय, त्यासाठी थोडस अवघड आहे ना. एकदम तरी. तो तर लगेच नाही की तयार होऊ शकत बरोबर, डायरेक्ट. आता मित्र, काही काही लोक असे म्हणतात की जर व्यापार करायचंय, बिझनेस करायचंय, स्टार्टअप करायचंय, तर तो वयाच्या 25व्या वर्षाच्या अगोदरच सुरू केला पाहिजे. तर ह्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? असे खूप मोटिवेशन स्पीकर आहेत की सांगतात की 20 ते 25 मध्ये तुमचा बिझनेस सक्सेस झाला पाहिजे. पण कसं आहे, 20 ते 25 पर्यंत, 25 ते 28 पर्यंत आपलं शिक्षणच जाते. शिक्षणासाठी जे फंडिंग लागते ते घरच्यांकडून भेटते, ते कसे कमवणार त्यांना माहिती आहे, जे कष्ट करतात त्यांच्यातून. आणि जर नंतर जे बिझनेस करण्यासाठी लागतंय ते वेगळंच ना. एवढं कोण ऍडजस्ट करणार आहे? येत नाही येणार. तेच तर प्रॉब्लेम आहे ना. आणि जे आहेत जे बिझनेस मोटिवेशन स्पीकर, त्यांना माहित नाही की आपली परिस्थिती कशी आहे. त्यांची परिस्थिती ठीक असेल, त्यांनी जे बघतायत ते समोर समोर, त्यांना वाटतं की हा त्यांची ठीक चालली आहे, हे करू शकतात. आपण ते नाही करू शकत ना. प्रत्येकाची परिस्थिती वेगळीच असते. आता बरेचसेच तरुण नेटवर्क मार्केटिंगला सुद्धा बळी पडलेत. हो, खूप. मी सुद्धा एकदा इंटरव्ह्यू केला, मला पण माहिती आहे. मी इथून पळून आलेलो, मी पण इथंच कोथरूडला. पळून आला होता हो. म्हणजे? पळून आला होता. म्हणजे कोथरूडला गेलो मी एकदा इंटरव्ह्यूला, नाही का, असंच Naukri.com वरून गेलो मी तिथे. आणि तिथं बघितलं की एकच आपला गाळा होता, त्याच्यामध्ये सगळे हिंटात कोड घालून वगैरे. आणि मला बोलवलं त्यांनी. ठीक आहे म्हणलं, गेलो मी, रिझ्यूम दिला आणि एक तासभर त्यांनी मला बसवलं. त्यांचं जे होतं त्यांनी सांगितलं काय काय करायचं, काय काय नाही. स्कीम होती? काय करायचं होतं फक्त, जो कोट देतायत ती, तो कोट घ्यायचा 12-13 हजार रुपयाचा. त्यांचं ब्लेझर ते घ्यायचं, शर्ट घ्यायचं, बूट घ्यायचा, पॅन्ट घ्यायची, आणि तेच ब्लेझर तू घेऊन कामाला लागायचं. त्याच्यामध्ये काम काय करायचंय, तेच ब्लेझर पुढच्याला द्यायचंय 13,000 मध्ये. फक्त ऍड करीत जायची, दुसरं काहीच नाही. अरे बाप. ब्लेझर देऊन ऍड करायची फक्त. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला 12,000चं ब्लेझर दिलंय, ब्लेझरचं नेटवर्क मार्केटिंग, हा. चेन सिस्टीम. बाकी काहीच नाही. हा. तुम्हाला त्यातले मला 1000 भेटणार, माझ्या वरच्याला 1000 भेटणार, असंच म्हणजे कमिशन मिळवत कमिशन मिळत जायचं फक्त. त्याचा प्रॉफिट करणार तुम्ही. आयुष्य. Yes. म्हणजे स्वतः पहिल्यांदा आपण ब्लेझर घ्यायचा, हा, नंतर तो ब्लेझर दुसऱ्यांना दुसऱ्याला विकायचा. देत बसायचं. म्हणजे त्याला पण नवीन ब्लेझर घ्यायला सांगायचं, 12,000 तू दे, तू पण मार्केट नवीन में blazer एक नया नेटवर्क मार्केटिंग स्कीम आया है. खतरनाक. घे. मला माहिती, मी कारण तुम्हाला इंटरव्ह्यू दिले तसे की नाही का, मी निघून आलो तिथे. हे मी त्याला म्हणलं, तो म्हणला काय, तो काय म्हणला, सर तुमची आता पेमेंट करून टाका तुम्ही, तुम्हाला जॉईनिंग होऊन जाईल तुमची. ठीक आहे म्हणलं, मी करतो. ठीक आहे म्हणलं, कॉल करून येतो म्हणलं मी. तो काय म्हणला मला माहितीये का, सर असे ना कॉल करून गेले ना बाहेर, ते तसेच जातात म्हणलं मी पण जाणार आहे मनातल्या मनात. म्हणलं मी पण नाही थांबणार. तसंच मी पण कॉल, हा म्हणलं पैसे लागतील मग थोडेसे, देतो का. असं खाली खाली गेलो पायऱ्यांनी, तसंच गेलो निघून, थांबलं पण नाही. म्हणजे तुला जेव्हा स्कीम कळाली तेव्हा तू मागे हो, सरकला. मला कळलं लगेच ते काय आहे नक्की. असे बरेचसेच तरुण आहेत ज्यांना माहित सेल्फ नाही अर्निंग जास्त, करायची हा. असते, म्हणून त्या असल्या गोष्टींमध्ये बळी पडतात. बळी पडतात. आणि त्याला कुठे ना जास्त कुठेतरी या information मायाजालमध्ये अडकत जातात हो, आणि फसतात.
तर अशा लोकांना तू काय सांगशील? एक्सपिरियन्स घ्यावाच लागतो त्यासाठी, कसला काय असेल ना. शिकावं शिकावं लागतं, लागतं. शिक्षणाला पर्याय नाहीये. कारण त्यातून जे भेटतं ना ते कुठून नाही भेटत. जे एक्सपिरियन्स मधून भेटतं ते कुठून भेटत नाही. म्हणजे पोरांना आजकाल पाहिजे इझी सक्सेस, एकदा जरी इझी मनी पाहिजे. हा एकदा चुकावंच लागतं. चुकल्याशिवाय कळत नाही की कुठं जायचं आणि कुठं नाही ते. आणि एकदा माणूस चुकला की परत तिथे जात नाही. ऍज अ स्टुडंट जेव्हा तू एक्झाम देतोस, ठीक आहे, तर तुला नाही टार्गेट करत आहे मी, पण कलेक्टिव्हली बाकीचे स्टुडंट्स जेव्हा ते एक्झाम देतात तेव्हा बऱ्याचशाच गोष्टी करतात बरोबर. एक्झामच्या वेळेस काही काही लोक अभ्यास करतात, काही काही लोक लागणारे झेरॉक्स छोटे नेतात. तर कशी तयारी केली पाहिजे? तयारी आपण आपली पूर्णपणे केलीच पाहिजे अभ्यासाचीच. कारण जे त्याच्यातून भेटणार आहे तेच पुढे उपयोगी येणार आहे. शिक करून तर ते उपयोगी नाही येणार ना. ते तेवढ्या पुरतं देणार तुम्ही, ते मार्क्स उपयोगी नाही ना. जे अनुभवासाठी लागतात ते मार्क्स पुरेसे नाही. पेपर लिहिताना हा, कधी हा. पेपर बघितलाय का? हा मी पण लिहिलंय, पण कधी कधी मी सुद्धा लिहिलंय कधी कधी, पण ते चुकीचं आहे. मला सुद्धा वाटतं एकदा मनातून कधीतरी नाही का. आपण जे तर अभ्यास मग केलाच पाहिजे. मला म्हणायचंय की मुलं लवकर पेपर दाखवतात एक्झाम मध्ये का मुली लवकर पेपर दाखवतात? मुलांना टेन्शन नसतं पेपरचं एवढं. पण भावा मी लिहिले, मी तू पण लिहिलंय, लिही. तू पण लिह. हा, विषय सगळ्यांना संपव. दाखव. हा, ज्याला दाखवायचं त्याला दाखव, काय विषय नाही. आणि मुली काय करतात? मुलींचं कसं असतं, माझं राहिलं एवढं मी लिहिणार तरच तुझं असं थांब. हा, मी माझं पहिल्यांदा उरकते नंतर देते तुला. आणि पेपर झाल्यानंतर माझं लिहायचं राहिलं, रडलीस पोरगी. मुलं लिहिलंय पास होण्यापर्यंत चालतंय, खुश गाडी. खरं. आणि रिझल्ट आल्यानंतर मुलांचं 100 पैकी 70-80 पडलेत तरी रडतायत. आणि मुलं 35 पडलेत, खुश. पास झाले ना, अरे बस बस. बस, बाकी काय लागतंय. पास झालं, पास बॉस झालं. पास हा. पास. पेढे वाटा म्हणतात. तर कधी तुझ्यासोबत असं झालंय का की तू घरी गेलायस, ठीक आहे, तू 1-2-3 दिवस राहिलायस आणि परत निघताना तुझा पाय निघाला घरातून, नाही ना, कारण की असं परत एक परक्या शहराकडे जायचंय. हा ते तर असतंच. कारण घरी गेलं, घरचं जेवण असतं चांगलं, घरची माणसं असतात, तिथून परत बाहेर येणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला भेटते सुट्टी 2-3 दिवस. माघारी गेलं 2-3 दिवस सुट्टी भेटली, तिची सुट्टी कशी संपते ते सुद्धा कळत नाही. वेळ इतका पटकन जातो घरी गेल्यावरती की असं वाटतं अरे आत्ता चालतो, आता लगेच निघालोय. क्षणभर विश्रांती. क्षणभर विश्रांती जाऊशीच वाटत नाही करणार. असं वाटतं परत कधी यायला भेटेल, परत कधी घरच्यांची गाठ होईल, कधी बोलणं होईल असं. कधी शेजारच्यांकडून किंवा पाहुण्यांकडून कधी असं ऐकण्यात आलंय का की बाबा पोरग बिघडलंय किंवा पोरग बिघडत चाललंय? खूप ह्याच्यावरती तुझा काय रिप्लाय? आता कसं असतं, काही इन्सिडेंट असे असतात की चुकून करतात, ते करायचे नसतात पण चुकून करतात. त्याच्यामुळे काय होतं की लोक नाव ठेवायला सुरुवात ते करतात, धरून बसतात. धरून बसतात. ते म्हणजे आपलं की चांगल्या यांनी असं केलं म्हणजे आपण चांगल्या केलेल्या गोष्टी विसरतात. आणि एखादी चूक झालेली ती धरून लगेच बसतात. जातात. हा 100 चांगल्या गोष्टी केल्या आणि एक गोष्ट वाईट केली की ती एका गोष्टीवर अख्खा परिणाम होतो. एका गोष्टीमुळे आपलं कॅरेक्टर बिघडतं, आपलं त्यांच्या नजरेत की हा वाया गेलाय, काय काम नाही करत आता, की ह्याला शिक्षणाची गरज नाहीये, असेच सगळे बोलत असतात. पण त्यांना माहित नाही की हा काय करतोय, ह्याची परिस्थिती कशी आहे, हा कोणत्या परिस्थितीतून चाललाय, ते सुद्धा नाही माहिती त्यांना. त्यामुळे ते असे बोलत राहणार. त्यांचं काम येते बोलणं, आपण फक्त ऐकून सोडून द्यायचं, आपलं आपण काम करत राहायचं. तर मित्र, जे ऑडियन्स आता आपल्याला पाहतोय, काही काही लोक असे पण असतील त्यातले की 25 वर्षाच्या खालचे आहेत, हो, तर त्यांना तू काय संदेश देशील? की आपलं सुरुवात शिक्षणापासून झालेली आहे. शिक्षण करता करता आपले ध्येय ठरवा, ध्येयावरती काम करा. कारण काय होतं की आपण जातो 12वी नंतर बघायचं म्हणतो काय करतो, सायन्स घ्यायचंय. सायन्स घेतलं की नक्की कुठं जायचं ते माहित नसतं, काय करायचं ते माहित नसतं. म्हणजे ते आपण जे भगवान भरोसे असतो हा, की नाही बाबा होईल ती बघायला येईल, होईल ते बघा. हा, तसं नाही केलं तसं पाहिजे. नाही केलं पाहिजे. ठरवलं पाहिजे की काय एक करायचं. प्लॅन पाहिजे, Plan काही ना पाहिजे. काहीतरी एक रोड मॅप तरी पाहिजे रोड आपला, मॅप पाहिजे. रोड मॅप पाहिजे की आपल्या इकडे जायचंय, काय करायला लागते, काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी काय केल्या पाहिजेत आपण, ते महत्वाचं आहे. तेच तेच ठरवतं की आपलं कुठं जायचंय आपल्याला. तर धन्यवाद मित्र, खूप छान बोललास आणि खूप बरं वाटलं तुझ्यासोबत बोलून. हो, मला पण बरं वाटलं. तर आता आपण बघितलंच असेल की एका कॉलेज स्टुडंटच्या आयुष्यात किती समस्या असतात. म्हणजे बघायला हे आयुष्य लय सोपं आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या असतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स कुठं ना कुठं तरी असतातच. आणि एक वेगळी झुंज लढत असतो तो स्टुडंट. आज जे या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला प्रेमाबद्दल कळलं, आपल्याला मैत्रीबद्दल कळलं आणि बऱ्याचशाच टॉपिक बद्दल कळलं.
तर अशाच टॉपिक्ससाठी स्टे ट्यून अँड फॉलो सबस्क्राईब कंपनी ऑफ कॉन्टेंट.